नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, राजमा पिकामध्ये एक अशी चूक जी चूक केल्यानंतर आपल्याला उत्पादनामध्ये साधारणपणे 40 ते 50% घट ही दिसायला येते. तर मग ती कोणती चूक आहे, त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने नियंत्रण केलं पाहिजे, उपाय काय केले पाहिजेत, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, राजमा पिकामध्ये तण नियंत्रण हा एक सर्वात मोठा आणि अवघड प्रश्न आहे की जेणेकरून आपलं उत्पादन हे 50% पर्यंत घटलेलं दिसून यायला सुरुवात होत असते. तर ते कशा पद्धतीने, जर आता आपण बघत असता हा प्लॉट आहे, हा प्लॉटवरती आपण बघू शकता तण राजमा हे पीक कमी दिसते, परंतु आपल्याला जो तण आहे पिकामध्ये ते तण जास्त प्रमाणात दिसायला येते की जेणेकरून आपल्याला उत्पादन हे कमी दिसायला सुरुवात होत असते. याच्या मागचं कारण जर विचार केला आपण, कशामुळे आपल्याला अशा पद्धतीने नुकसान हे दिसतं, तर जे बी आपण खतं टाकतो किंवा फवारणी करतो, जे बी सूक्ष्म अन्नद्रव्य असतात ते पिकाला न मिळता आपलं तण हे पूर्णपणे वेचून घेत असतं की जेणेकरून आपली पिकाची वाढ, फळधारणा, फुलधारणा आणि उत्पादनामध्ये आपल्याला घट हे दिसत असते. अशा वेळेस आपण याच्यावरती कोणकोणत्या प्रकारचे उपाय हे करू शकतो. तर सर्वप्रथम जर आपण विचार केला, जर आपल्या रानामध्ये जर सुरुवातीची फवारणी आपण पेरणीच्या अगोदर ते 1 दिवसा अगोदर आपण फवारणी केली पाहिजे, त्यामध्ये कोणतं औषध फवारायचं हे देखील आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यानंतर आपण दुसरा उपाय काय करायचा, पेरणी झाली, पेरणी झाल्यानंतर साधारणपणे 10-15 ते 20 दिवसाच्या आसपास आपण पहिला खताचा डोस टाकतो. त्याच्या अगोदर ती तणांचं नियंत्रण हे करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामध्ये आपण कोळपणी करू शकतो किंवा खुरपणी करू शकतो. जर आपल्यापाशी मजूर जर उपलब्ध नसतील तर सर्वात सोपा उपाय जर विचार केला आपण तणनाशकाची फवारणी देखील आपण राजमा पिकामध्ये करू शकतो. यामध्ये कोणतं तणनाशक वापरायचे, तर ह्याच्यामध्ये आमोरा एक तणनाशक मिळतं आपल्याला, दुसरं म्हणजे फ्लोरोफ्लेक्स हे एक तणनाशक आपल्याला राजमा पिकामध्ये 100% रिझल्ट द्यायचं काम करत असतं. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे की राजमा पिकामध्ये आपण कोणतं तणनाशक फवारलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याचा 100% रिझल्ट हा दिसून यायला सुरुवात होत असते. उत्पादन जर आपल्याला पाहिजे असेल राजमा पिकाचं, तर आपल्याला तणांचं नियंत्रण करणं अत्यंत महत्त्वाचे. बरेच शेतकरी म्हणतात की राजमा पीक परवडत नाही किंवा उत्पादन देत नाही, खर्च निघत नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशी ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. राजमा पीक हे आपल्या इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपलं गुंतवणुकीपेक्षा साधारणपणे 3 पटीने आपल्याला उत्पादन देत असतं. जर तुम्ही एकरी साधारणपणे 10,000 रुपये जर खर्च केला, तर आपल्याला 30 ते 40,000 रुपयेपर्यंत उत्पादन हे मिळू शकतं. यासाठी नियोजन हे चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने जर नियोजन केलं, चुकीच्या पद्धतीने त्याचं व्यवस्थापन केलं, पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, रानाची मशागत असेल किंवा फवारणी असेल, तर अशा वेळेस आपल्याला उत्पादने कमी निघणार आणि तुमचं जे सांगतात की राजमा पीक परवडत नाही, हे जे शेतकरी चांगल्या पद्धतीने शेती करतात, उत्पादन काढतात, त्यांच्यासाठी एक निगेटिव्ह पॉईंट होतो की बाबा नगं लागवड करायची. ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची, शेतकरी सुद्धा म्हणतात किंवा नको, राजमा पीक हे परवडत नाही, खर्च निघत नाही. तर अशा पद्धतीने चुका करतात की जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची ते शेतकरी देखील या पिकाकडे वळत नाहीत. परंतु आपण आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने नियोजन करत असतो. नियोजनार्थ साधारणपणे एकरी आपल्याला 40 ते 50,000 रुपयापर्यंत आपल्याला उत्पादन हे मिळत असतं. याच्यावरती व्हरायट्या देखील 2 ते 3 व्हरायट्या प्रामुख्याने पेरल्या जातात. बाकीच्या देखील व्हरायट्या आहेत, परंतु आमच्या भागामध्ये किंवा बऱ्याच भागामध्ये मी बघितलेलं आहे की त्या व्हरायट्याला जास्त प्राधान्य दिलं जात नाही. वरून ब्राझील वाघ्या असेल किंवा पुणे लाला असेल, अशा व्हरायट्या, ह्या 3 व्हरायट्या प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने उत्पादनात आणि बाजारभावात देखील आपल्याला मिळतात. व्यापारी देखील चांगल्या पद्धतीने याला खरेदी करतात. तर एकरी साधारणपणे कितीपर्यंत उतार निघतो, सविस्तर माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. आपल्याला लागवडीपासून ते काढणीपर्यंत साधारणपणे खर्च किती येतो याविषयी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलवरती सारखं अपडेट्स म्हणजे ॲक्टिव्ह राहत जा. चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर आपण अपलोड केले तर आपल्यापाशी लवकरात लवकर हे पोहोचतील. तर धन्यवाद. नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी